नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका। महायुती सरकार, केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव व मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। श्री संजय रायमुलकर यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन। कालपासून मेहकर व लोणार तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान। महायुती सरकारच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतीचा ताबडतोब सर्वे करण्यात येईल व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे श्री संजय रायमुलकर यांनी सांगितले। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर व लोणार तालुक्यात काल 25 जूनच्या संध्याकाळपासून रात्रभर व आज दिवसभर भयंकर पाऊस पडला आहे। या पावसामुळे मेहकर व लोणार तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे, तर वडगाव, तेजन व लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालं आहे। ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे ती आपण थांबवू शकत नाही, मात्र शेतकऱ्यांनी खचून न जाता हतबल होऊ नका। महायुती सरकार, केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव व मी स्वतः तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, असं श्री संजय रायमुलकर यांनी सांगितलं। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली असेल व त्या पेरणीचे नुकसान झाले असेल, अशा शेतीचा ताबडतोब महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वे करण्यात येईल व शेतकऱ्यांना नक्कीच मदत करण्यात येईल, असेही श्री संजय रायमुलकर यांनी सांगितलं। या अगोदरही मी वेळोवेळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलो आहे व आता सुद्धा तुमच्या पाठीमागे महायुती सरकारच्या माध्यमातून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, हतबल होऊ नका। उद्यापासूनच संबंधित विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सर्वे करण्यासंदर्भात ताबडतोब सूचना करून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्यांनी नुकसानीच्या आलेल्या कर्मचाऱ्यांकडून सर्वे करून घ्यावा, असे आवाहन सुद्धा यावेळी श्री संजय रायमुलकर यांनी केलं आहे। काल संध्याकाळपासून लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये सततधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। अनेक शेताला समुद्राचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। अनेक व्हॉट्सअप, फेसबुकवरती बरेच व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांनी व्हायरल केलेले आहेत, आम्हालाही त्यांनी पाठवलेले। नदी नाल्याला या ठिकाणी पूर आलेला आहे। बऱ्याच धरणामध्ये पाण्याच्या पातळ्या रात्रीतून वाढल्या आहेत आणि अशी परिस्थिती असताना न भूतो न भविष्यती असा पाऊस गेल्या या 12, 13, 14 घंट्यामध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये 10 RI सर्कलला या ठिकाणी झालेला आहे। एकही सर्कल असं नाही की तिथं पावसानं शेतकऱ्याचं नुकसान झालं, असं एकही नाही। म्हणून जे काही आपल्या शेतकरी बांधवाला विनंती राहील, आपण शेतात जे काही पेरलं होतं ते वाहून गेलं, शेतात घरचं पूर्ण शेतात टाकलं आहे, बियाण्याचा खर्च केला, खताचा खर्च केला आहे। या सर्व गोष्टी आपल्या बळीराजानं या ठिकाणी पेरून सर्व शेत पेरले होते, बरीच पेरणी झाली होती। म्हणून सर्व शेतकरी बांधवाला विनंती करेल, कुठल्याही संकटाचा मुकाबला करत असताना ही नैसर्गिक आपत्ती आहे, काही सांगून येत नाही आणि त्याला आपण थांबवू शकत नाही। अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती या अतिवृष्टीमुळे आपल्या परिसरामध्ये आलेली आहे। म्हणून शासनाच्या माध्यमातून निश्चित शासन आपल्या पाठीमागे उभं राहण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। कुठल्याही शेतकरी बांधवांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आलेल्या संकटाचा मुकाबला आपल्याला कसं करता येईल अशा पद्धतीनं धीरानं त्या संकटाला सामोरं जावं, अशी विनंती मी बळीराजाला या ठिकाणी करतो। सरकार म्हणून माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, आपलं सरकार निश्चित आपल्या पाठीमागे उभं राहील, एवढा विश्वास देतो। धन्यवाद। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।